आम्ही LFP मध्ये पोहोचलो आणि सर्व बोटीच बोटी आहे आणि पाण्याचं छानपैकी गेलेला आहे. तलाव होता आणि या तलावामध्ये सर्व बोटीच बोटी होते. तर आम्ही देखील आता बोटीतच रूम राहणार आहे, तिथेच राहणार आहोत. फक्त या ठिकाणी मासे खूप आहेत, नॉनव्हेज खूपच आहे. मला वाटलं केरळमध्ये इडली डोसा वगैरे खूप असेल, काही कुठे शॉप नाही, चहा नाही. नॉनव्हेज मोठ्या प्रमाणात आहे. नारळ आहे तिथे भरपूर, ताडी देखील आहे. बघू आता. 140 रुपये लिटर आहे ताडीची बाटली, अर्धा लिटर 70 रुपयात. आणि नागरिक या ठिकाणी पर्यटक LFPला येतात खऱ्या अर्थाने बोटिंगचा आनंद घ्यायला. तसं काल कोचीला आम्ही भरपूर आनंद घेतलेला आहे. केळीचे मोठे मोठे घोडे भेटतात इकडची केरळची केळी मी घेतलेलं आहे. बाबा 140 रुपयाला जवळपास 7 किलो केळी, 20 रुपये किलो, 8 एक बसते किलोमध्ये. आणि हे होलसेल घेतली, रिटेलमध्ये 50 रुपये किलो आहे. पार्किंगला गाडी लावली आम्ही. आता LFPला आलेलो आहोत आणि आता बोट स्टेला चाललेलो आहोत. हे सर्व नारळ केळी वगैरे आहे. रस्ते छोटे छोटे आहेत इकडे आणि बोटीतच मुक्काम आहे आज आमचा. बघू. खूप ऊन आहे. डायरेक्ट बोटीमध्ये चाललो आम्ही. घर असते तिथे. ओके, हे बघा तलाव आणि बोट आणि चाललेलो आहोत आता प्रवेशमध्ये. ओके, नमस्कार. ये बघा सर्व व्यवस्था आहे बघा मध्ये. दोरीला पकडायचं असतं ना. अशा प्रकारे मध्ये आलेलो आहेत आम्ही आता. नाही एकदाच्या बोटीमध्ये आलेलो आहेत आम्ही. रूम बी मस्त आहे छानपैकी. आणि बघा बोटीच्या कसं आता हे सरपले मध्येच रूम, सर्व बाथरूम वगैरे सर्व अशा प्रकारे या बोटी फिरतात. थोडा थंडावा लागला, बरं झालं, लय गरम होतं. आता मी तुम्हाला रूम दाखवतोय आमचा. आता चाललोय रूमकडे आपण. ही बॅग ठेवली नाही मी अजून रूममध्ये. हे बघा, हा थांबा, हा रूम आहे बघा. फॅन बी सर्व व्यवस्था आहे. वर लाईट बीट, पडदे वगैरे सर्व, आरसा वगैरे. इकडे टॉयलेट बाथरूम सर्व बोटीमध्ये आहे. KTC हाऊस बोट. किचन आहे इकडे. त्यांना सांगितलं झालं ना, म्हणलो व्हेज खातो आम्ही, नॉनव्हेज नाही. अशी स्वच्छता साफसफाई चाललेली आहे जागीच बोटीमध्येच. आपण देखील या बोटीमध्ये वर देखील आपण जाऊ शकतो बघा. जिना आहे आणि मस्तपैकी वरून आनंद घेऊ शकतो. छान बनवलं आहे ते. झोपून आपण पळून सर्व बघू शकतो. वाव, खूप खूप मोठ्या भरपूर बोटी आहेत. बघा सुंदर आहे, लय भारी. छान छान वाटलंय. मस्त LFP केरळमध्ये नवीन भागात आलेला आहे. भाषेचा प्रॉब्लेम आहे फक्त. सागर किनारे दिलिए पुकारे, ये जो नहीं तो मेरा
कोई नहीं सागर किनारे. दिवसभर आता असंच फिरवणार असं वाटतं मला. बोटीमध्ये आहे. आल्या आल्या डायरेक्ट वेलकम ड्रिंक आले आम्हाला. हे पा जबरदस्त आहे. स्वर्गात आल्यासारखं वाटतंय म्हणे. खूप काय थंड त्या हवा भेटली बोटी, त्याच्यामुळे स्वर्गात आल्यासारखं वाटतं. काय त्या बोटी, काय ते तलाव. आणि बघा सर्व कसं ओके ओके. काय ते नारळाचे झाडं, काय ते वातावरण लय भारी. सर्व कसं एकदम भारी हो. आणि एकदम ओके ओके. घ्या, जेवणाचा आनंद घेतोय आम्ही. तुम्ही पण घ्या. कसं बनवलेत बघा बोटी. हा एकच नंबर आहे. म्युझिक सिस्टीम देखील आहे घरात. चार्जर आहे, सर्व आहे. बंगला बनवला आहे हो सारखं. एकदम छान बंगला, लय भारी. ते आम्ही आलेलो आहोत आणि आम्हाला आता समुद्रामध्ये मस्तपैकी बोटीवर फिरवत आहेत. खूपच जबरदस्त आहे. पुढे फुटाणे खातोय. मस्त किनारा आहे आणि आपल्याला मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो. खरोखर या ठिकाणी मनुष्य वाटतं. मैं भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. ए प्रीत जहाँ है मैं भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. अतिशय सुंदर आणि छान छान लय भारी नजारा. खूपच छान. मीरा छान छान फोटो काढते आणि मध्ये समुद्रात आलेलो आहे आम्ही. खोल पाण्याच्या ठिकाणी. मीरा कसं वाटतं इथे येऊन? कसं वाटतं ग? होली, अभी होली आ रही है. होली मिनिमम. हाँ हाँ ओके ओके. मिनिमम मध्ये आलो आपण. हाँ 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 अंदर आ गए. वाह लय भारी, लय भारी. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. दिल दीवाना दिल सजना के माने ना, ये पगला है समझाने से समझे ना. दुनिया मांगे अपनी मुरादे, मैं तो मांगू साजन. हो हो हो. समुद्र किनारा जबरदस्त लय भारी. घाबरतो जरा फोन बाहेर काढायला, कारण पडला तर काय करायचं. त्याच्यामुळे मधूनच शूटिंग घेत आहे. जबरदस्त छान छान एन्जॉय आणि मस्त एलिपी ट्रिप, केरळ ट्रिप. आपणही या, आनंद घ्या. बोटीवरच जेवणाचं ताट येत आहे बघा. अजून 2 गेस्ट आहेत वाटतं, परंतु कसं आहे आम्हाला आलत नाही त्यामुळे त्यांना हे केलेलं आहे. राईस आलेला आहे छान आणि चटणी आलेली आहे, भात आलेला आहे, एवढा भात, वरण आलेला आहे, लोणचं आहे.
आणि मस्त बोटी फिरताना हे जेवण करायचं आहे. लय भारी. व्हिडिओ कॉल का होईल? हो लय भारी. आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे तो इकडे. बस पोट खरं भरून गेलेलं आहे बघितल्यानेच. पोट खरं भरून गेलं. कसं समजावं? समुद्रात फिरताना पोट भरलेलं आहे. ही भाजी वरण सांबर. ओके सांबर करतोय आता आम्ही सुरुवात बरं का जेवायची. व्हिडिओ बंद करतो. किती सुंदर आहे बघा जेवणाची डिश. एकदम भारी. छान छान पापड आहे, सॅलड आहे, लोणचं आहे. एकच नंबर आहे. पाण्याची बाटली आहे. एकच नंबर डिश. मेरा तर जेवण चालू होऊन गेलं. व्हिडिओ काढा. समुद्रामध्ये मस्त फिरतोय जेवण करतोय. आज आम्ही केरळला आलेलो आहोत आणि केरळला हे कोणतं जगा आहे? एलेप्पी या ठिकाणी आहोत आणि जवळपास एक 10 वाजेपासून समुद्रात आहोत छानपैकी. आता समुद्रातच जेवण वगैरे केलेलं आहे बोटीमध्ये वगैरे आणि मस्त झोपही काढलेले आहे. अननस वगैरे आणले मस्त ब्लॅक टी वगैरे घेऊन. आणि आता आम्ही मस्त बघा फेरी होते मागे एकदम छानपैकी. म्हणजे फिरवतायत आम्हाला जहाजामध्ये बोटीमध्ये प्लस दाखवतो. आणि ड्रायव्हर साहेब आहेत. छानपैकी चाललोय हळूहळू फिरणं दिवसभर. नाईटही इथेच आहे. तर माझ्याबरोबर माझे मित्र आहेत आता नवीन भेटलेले इंदोरचे. नमस्कार. क्या बोल रहे हो? कैसा लग रहा है आपको? बहुत बढ़िया जगह पे घूम रहे हैं और आपका साथ मिल जाती है. सोने में सुहागा हो गया है और इतना आनंद आ रहा है कि ये जिंदगी भर कभी. तेरे सपने होठों पे तेरी बात, ये दिन तो कट जाता है गुजरती नहीं रात. पायलिया हो तेरी पायलिया शोर मचाए नींद चुराए होश उड़ाए रब्बा हो. मेरे देश की धरती सोना उगले उगले मेरे देश की धरती. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा. सारे जहां से अच्छा हम बुलबुले ही जिसकी ए जो सीता हमारा हमारा. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. सागर किनारे दिल ये पुकारे ए जो नहीं तो मेरा कोई नहीं. सागर किनारे. भारत आज जिम्बाब्वे से लड़ेगा और उस मैच का आंखों देखा हाल आप सुनेंगे एलेप्पी से. राउंड द विकेट आते हुए हार्दिक पांड्या उनकी गेम और ये आउट. इसी के साथ जिम्बाब्वे का पहला विकेट गिर गया है. 0 पे पहले गेंद पे उनका विकेट गिरा और भारत के नाम और एक विकेट गिरा है. हार्दिक पांड्या जो कि इंडिया के ऑलराउंडर है. राउंड द विकेट आते हुए इस बार उनकी गेम ड्राइव किया है. लॉन्गर बाउंड्री के बाहर जा रही है गेम लेकिन यहाँ पे गेंद को अड़ा लिया गया है और 2 रन मिले हैं. इसी के साथ जिम्बाब्वे का स्कोर 2. 1 विकेट खोए. भारत के लिए जितना ये मैच बहुत आवश्यक है. अभिषेक शर्मा अभी खेलने के लिए तैयार है और उनको एक गेंद और उन्होंने उड़ा दिया है 6 रन के लिए लॉन्गर बाउंड्री के बाहर. दिवस पूर्ण बोटीत आहे आमचा आणि बघा बोटीमध्ये छानपैकी दुपारचे बरोबर 4 वाजल्याबरोबर चहा वगैरे आलेला आहे. त्याबरोबर गरम गरम भजी देखील आलेली आहे. मला दाखवतो मागच्या कॅमेऱ्याने. हे बघा भजी आली गरम गरम. पकोडे वगैरे छान
कशी दादा भजी कशी? ब्लॅक टी आलाय आणि बघा बाजूला समुद्र, मस्त बोटी, केळीच्या बागा, पुढे ड्रायव्हर चालवत आहेत मस्त छानपैकी. वा 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 वा, काय एकदम भारी सीन आहे, एवढे भारी. काय तो समुंदर एलपीचा, काय त्या बोटी, काय तो नाश्ता आणि काय ते थंड थंड पाणी आणि काय ती हवा, सर्व कसं एकदम ओके ओके. Sorry ass DJ. You can get some. जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा, तुम्हारा हमारा. जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा, तुम्हारा हमारा. इस दुनिया में जन्म जन्म का साथ है हमारा हमारा, तुम्हारा हमारा. ओके, आप भी कोऑपरेट करो थोड़ा सा, आप कोऑपरेट करो एक्शन में. ओके, थैंक यू. झाड पडलं ते येडवाकडे बा. नमस्कार. ते नाचलं होतं ते सांभाळायचं. आज एलपी केरळमधली रात्र एक यादगार यात्रा राहणार आहे माझ्यासाठी आणि माझ्या मित्रासाठी, कारण की आम्ही आज बोटीमध्ये समुद्रामध्ये, आणि या सर्व बाजूला ज्या बोटी दिसत आहेत या सर्व बोटी आहेत बरं का. आपल्याला घरं वाटत असेल, परंतु घराप्रमाणे बिलकुल या बोटींमध्ये AC बोटी आहेत, मध्ये रूम बनवलेले आहे आणि त्या रूममध्ये अनेक नागरिक रात्रीचा स्टे करतात. दिवसभर देखील या बोटीमध्ये फिरवलं जातं, बोटीतच स्वयंपाक केला जातो आणि छानपैकी जेवण देखील होत असतं. आत्ताच आम्ही सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 3 टाईम जेवण केलेलं आहे आणि बहुसंख्येने या ठिकाणी या मोठ्या मोठ्या बोटी जा आहेत. हे अनेक जण रात्रीचा डान्स देखील या बोटींमध्ये करतात. हा व्हिडिओवरचा दाखवतो मी, एकदम मस्तपैकी आहे, छानपैकी ही बैठक व्यवस्था वगैरे. या ठिकाणी नॉनव्हेज वगैरे जे खाणारे आहेत त्यांच्यासाठी खरी म्हणजे एक मेजवानी आणि संधी आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी मासे म्हणजे फिशचा आनंद घेतात. मोठे मोठे मासे समुद्रात भेटतात. बघा या साईडला देखील लागलेले आहेत बोटी, दिसत नाही. क्लोज केलेलं आहे आपण. एक छान आणि मस्त मस्त या समुद्रातली
यात रात्र बघा किती मोठं जहाज आहे, खूप मोठं आहे. आता मस्त जेवण वगैरे झालेलं आहे आमचं या ठिकाणी. ही पुढची बैठक व्यवस्था, फॅन वगैरे सर्व आहे. इकडच्या बाजूला हे किचन आहे, AC रूम आहे. या रूममध्ये प्रवेश केलेला आहे आम्ही. हे बघा छानपैकी सर्व झोपण्यासाठी बेड वगैरे आहे. AC आहे, फॅन आहे वर. सर्व फोन चार्जिंग करण्यासाठी देखील बोर्ड वगैरे पॉईंट काढलेले आहे भरपूर. आणि इंग्लिश मोठं असं बाथरूम देखील आहे. सर्व काही बोटीमध्ये आहे. LFP या ठिकाणी आल्यानंतर हा सर्व आनंद तुम्ही या ठिकाणी मुक्कामाचा घेऊ शकता. आणि अशी सुंदर छान छान बघा आजची रात्र यादगार मस्त मस्त छान छान रात्र राहणार आहे. हाँ आ रहा है. फोटो आया, नहीं वीडियो ले रहा हूँ. ओके ओके, अभी फोटो भी निकाल. अभी इधर का देखो बात था, बंद कर दिया कि चालू है? चालू है. बस भैया को